इथे मी फुटाणे घेतलेले आहे. तर याच्याऐवजी तुम्ही डायरेक्ट सोललेले देखील फुटाणे भेटतात किंवा मग डाळ्या देखील वापरू शकता. तर शेंगदाणे आपण जसे साल काढून घेतो त्या पद्धतीने याची साल काढून घ्यायची आहे. तर 2 वाट्या इतके मी हे फुटाणे घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे फुटाणे मिक्सरमध्ये याची पावडर करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता, आपण जसं गिरणीतून पीठ दळून आणतो त्या पद्धतीनेच याचं असं पीठ तयार करायचं आहे आणि आता आपल्याला हे चाळणीमध्ये टाकून चाळून घ्यायचं आहे. तर माझ्या चॅनलवर नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी असतात, त्या देखील तुम्ही नक्की बघा. तर इथे चाळून झाल्यानंतर थोडंसं हे उरलेलं आहे जाडसर, हे तुम्ही भाजीसाठी वापरू शकता किंवा मग परत मिक्सरमध्ये फिरवून घ्या. आता 1 वाटी खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे, 1 वाटी साखर घ्यायची आहे. तर ज्या वाटीने आपण फुटाणे मोजून घेतले 2 वाटी, तर त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी खोबऱ्याचा किस, 1 वाटी साखर, 3 वेलच्या, 10 ते 12 काजू आणि 10 ते 12 इतके मी बदाम घेतलेले आहे. काजू बदाम हे ऑप्शनल आहे. तर आपल्याला हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर आता इथे आपलं हे मिक्सरमध्ये बारीक झालेलं आहे आणि आपण जे फुटाण्याची पावडर केलेली आहे त्याच्यामध्ये हे टाकून घेऊया. आणि आता याच्यामध्ये आपल्याला 10 रुपयाला ह्या मिल्क पावडरच्या पुड्या भेटतात. तर इथे मी ह्या 2 पुड्या टाकलेल्या आहे आणि आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर खूपच अशी सोपी रेसिपी आहे आणि इथे आपल्याला कुठेही गॅसचा वापर करायचा नाही आहे. तर बिना गॅस पेटवताच आपली ही रेसिपी तयार होणार आहे. आता इथे मी पाववाटी इतकं तूप घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही तुपाऐवजी दूध देखील वापरू शकता. तर आता आपल्याला हे तूप पूर्ण पिठाला लावून घ्यायचं आहे आणि छान असं आपण हे एकदा मिक्स करून घेणार आहोत. आणि आता पुन्हा इथे मी अर्धी वाटी इतकं तूप घेतलेलं आहे. आता पुन्हा आपल्याला थोडंसं मिक्स करून याचे अशा पद्धतीने लाडू बनवून घ्यायचे आहे. जर तुम्ही इथे दुधाचा वापर केला तर ते लाडू जास्त दिवस टिकणार नाहीत. तुपाऐवजी जर तुम्ही दूध टाकलं आणि ते पीठ जर मळून घेतलं तर त्याचे तुम्ही छान असे पेढे देखील बनवू शकता किंवा मग बर्फी देखील बनवू शकता. आता ह्या लाडूवर तुम्ही ड्रायफ्रूट देखील लावू शकता. तर आपल्या इथे सर्व लाडू तयार झालेले आहे आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.